दुसरे इतिहास पहिला अध्याय 5 वचन. बसालेल बिन उरी बिन हूर ह्याने केलेली पितळीची वेदी परमेश्वराच्या निवास मंडपापुढे असे शल्मोन मंडळीसह तिकडे गेला. सिंपल वचन आहे. एक कोणतरी व्यक्ती आहे, बसालेल त्याचं नाव आहे, आणि त्याचा जो कार्यकाळ आहे तो अगदी मोशेच्या टायमिंगचा तो व्यक्ती होता. आणि दुसरे इतिहास म्हणजे फार नंतरचा काळ आहे. तिथे बसालेल नावाच्या व्यक्तीची आठवण करण्यात आलेली आहे आणि त्याचं नाव परत एकदा त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे, लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याचं स्मरण या ठिकाणी करण्यात आलं आहे. बऱ्याच वेळा लोकांचं स्मरण आपण करतो. एखादा व्यक्ती चांगला असेल तर अनेक वर्ष लोक त्यांची आठवण काढत राहतात. ज्या लोकांनी आपल्या जीवनात चांगली कामं केलेली आहेत त्यांचं स्मरण हे जगाला नेहमी राहतं. पिढ्या जातात परंतु ते चांगलं काम करणारे लोक नेहमी आपल्या स्मरणात राहतात, त्यांची आपण आठवण काढत राहतो. आणि काही लोक असे असतात की ते कधी कोणाच्या संपर्कात नसतात. ते जिवंत आहेत का गेलेत हे कोणाला काही कळत नाही. लोक सांगतात, विचारतात, कुठं आहे तो माणूस, गेले ते कधीच, आम्हाला नाही माहीत. अहो 2 वर्ष झाले. काही लोकांचं स्मरणच राहत नाही आणि काही लोकांचं वर्षानुवर्ष स्मरण राहतं. त्यांच्या सत्कृत्यांची आठवण केली जाते. बसालेलची आठवण इतिहासाच्या पुस्तकात आलेली आहे. कोण होता बसालेल की त्याची इथं इतिहासाच्या पुस्तकात खूप वर्षांनंतर त्याची आठवण आलेली आहे. असं लिहिलंय की निवास मंडपापुढे जी पितळी वेदी होती ती त्याने बनवलेली होती. मग या बसालेलने अजून काही केलंय का तर निर्गमच्या 31व्या अध्यायाच्या 2 ते 6 वचनात त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला मिळणार आहे. निवास मंडप कोणी बनवला? व्हेरी गुड. निवास मंडप मोशेने बनवला. पण याचा अर्थ हा नाही की मोशेने प्रत्येक वस्तू जाऊन त्याने स्वतः बनवली. निवास मंडप देवाने त्याला बनवायला सांगितला, पण त्याच्याकडं काही लोक असे परमेश्वराने ठेवले होते. त्याच्यापैकी बसालेल एक मुख्य व्यक्ती होता. आता ऐका, निर्गम 31:1 ते 6 वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे. आता पहिली एक गोष्ट फॅक्ट पूर्णपणे समजून घ्या आणि ज्या समजामध्ये चुकीच्या आपण होतो त्या गोष्टी आज पहिल्या काढून टाका. आपल्याला एवढंच वाटतं की देव बापाने फक्त मोशेला निवडलं. नाही, देव मोशेशी तोंडतोंड बोलत होता. देव बापाने मोशेला निवडलं होतं, पण त्याच समयी अजून एका व्यक्तीला देव बापाने बोलवलं आणि त्याचं नाव होतं बसालेल. आमेन, हालेलुया. 3ऱ्या वचनात बायबल सांगतं, मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून. कुठल्या आत्म्याने? देवाच्या आत्म्याने. बसालेल मध्ये देवाने त्याचा आत्मा दिलेला होता आणि तो आत्मा परिपूर्ण रीतीने त्या व्यक्तीला प्राप्त झालेला होता. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. आमेन म्हणणार का कुणी? ज्याला देवाचा आत्मा आहे तो माणूस मूर्ख असू शकत नाही. हे बायबलचं वचन आहे. तुमचं शिक्षण किती त्याच्या आणि ह्या गोष्टींचा मुळीच संबंध नाही. शिकलेले पण कधी कधी हुकलेले आम्ही पाहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी बायबलचं वचन स्पष्ट आहे की बसालेला देवाचा आत्मा तर मिळाला, पण त्या आत्म्याबरोबर त्याला अक्कल, हुशारी, बुद्धी, ज्ञान, कौशल्य सगळ्या गोष्टींची त्याला प्राप्ती झाली. आत्मा आल्यानंतर तुमचं जीवन परिवर्तित होतं. हालेलुया. दैवी ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. जे ज्ञान बसालेला कसं प्राप्त झालं? देवाच्या आत्म्याच्या द्वारे. 4थ्या वचनात म्हटलंय, तो कलाकुसरीची कामे करील, सोने, चांदी व पितळ यांची कामे करील,
जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडेल, लाकडाचे नक्षी काम करेल आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहीसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे. एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेवली आहे, ती ह्यासाठी की तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात. इथं अहलियाब नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे, परंतु या ठिकाणी मुख्य व्यक्ती बसालेला आहे, त्याचा असिस्टंट अहलियाब आहे आणि अजून त्यांच्या हाताखाली अनेक लोक आहेत. यांनी मिळून निवास मंडप तयार केला होता. परमेश्वराने त्यांना आत्मा दिला होता, परमेश्वराने त्यांना बुद्धी ज्ञान दिलं होतं, परमेश्वराने त्यांना कौशल्य दिलेलं होतं आणि त्या कौशल्याच्या जोरावर, दैवी ज्ञानाच्या जोरावर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या जोरावरती त्यांनी निवास मंडप तयार केला होता. त्यांचं जे अलौकिक कार्य होतं, कैक वर्षानंतर त्याची आठवण केली जाते आणि आजही त्या गोष्टीची आपण आठवण करत आहोत की बसालेल नावाचा एक फार पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती होता की ज्याने निवास मंडपाची रचना केली होती. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट करत आहे की या ठिकाणी देवाचा आत्मा आल्यानंतर जे मूर्ख आहेत ते सुद्धा ज्ञानी बनतात. प्रियांनो, ज्यांच्या ठाई कसली कलाकुसर नाही ते सुद्धा अगदी निपुण आणि हुशार बनतात. आमेन. आता ह्या वचनातून काहीतरी आपल्याला आत्मसात करायचं, काहीतरी समजून घ्यायचं. आज जे देवाचं कार्य सगळीकडे चालू आहे, ते कार्य करीत असताना सगळ्यांच्या मनात एक जुना विचार असा बसलेला आहे, वेडी वाकुडी आमची सेवा गोड करुनी घेई देवा. माझा एक प्रश्न आहे की तू वेडी वाकडी नको करूस, तू नीट सेवा कर. आर यू देअर चर्च? हालेलुया. तुम्ही ऐकताय सगळे? तुला नीट करता येते, तू नीट का नाही करत? तुला जर देवाची चांगली सेवा करता येते, तू नीट का नाही करत? जर तुझ्या ठाई देवाचा आत्मा आहे, ज्याच्या ठाई आत्मा आहे, देव त्याला निपुण, त्याला हुशार, त्याला सत्सद विवेक बुद्धी देऊन त्याला गोष्टी उत्तम रीतीने करण्याचं कौशल्य देतो. आणि जर तुम्हाला देवाचा आत्मा दिलेला आहे तर देवाच्या कामात कॉम्प्रोमाइज कशासाठी? देवाच्या कामामध्ये हलगर्जीपणा कशासाठी? देवाचं काम जे आपल्यावरती दिलेलं आहे ते काम करीत असताना आम्ही आमच्या कौशल्यांचा, आमच्या बुद्धीचा वापर का नाही करत? हा एक प्रश्न आज आपल्या समोर आहे. जर बसालेल देवाच्या ज्ञानाने परिपूर्ण आणि एवढा सुंदर त्याने निवास मंडप तयार केला की त्याचं स्मरण आजही आम्ही करत आहोत, मग आम्ही आज देवाची सेवा करणारे लोक कॉम्प्रोमाइजची सेवा करू नका. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? हालेलुया. जर आम्हाला देवासाठी उत्तम करता येतंय तर आम्ही देवासाठी उत्तमच कामगिरी करायला हवी आहे. कुठल्याही प्रकारची वेडी वाकडी सेवा आजपासून बंद करा. ज्या वेळेस तुम्ही स्वतःला कमजोर कमकुवत लेखता आणि प्रत्येक सेवेची सांगता करताना वेडी वाकुडी आम्ही सेवा केली देवाची, काय नाही आम्ही वेडी वाकडी नाही, बस झाला. आता एकदम मनापासून खरी सेवा देवाची करायची आहे. प्रत्येक गोष्टीत आम्हाला परफेक्शन दिसलं पाहिजे. एखादं काम जर देवाच्या राज्यात तुम्ही घेतलेलं आहे, ती कामगिरी एकदम चोख रीतीनं पार पाडली पाहिजे. आमचा परमेश्वर खूप सामर्थ्यवान आहे आणि त्या पवित्र देवाची कामं पण पवित्रतेने आणि खूप सुंदर रीतीनं व्हायला पाहिजेत. देवाच्या कामात कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. हालेलुया. जगात चालेल पण देवाच्या राज्यात चालणार नाही. प्रियांनो, प्रभूसाठी जे तुम्ही करता, परिश्रम करता, ते अगदी मनापासून करा, सत्यतेने करा. प्रभूची जी योजना आहे त्या योजनेप्रमाणे आम्हाला चालणं गरजेचं आहे. आणि जे लोक देवाच्या राज्यात परफेक्शनमध्ये चालतात, देव त्यांच्यासाठी आशीर्वादांचा पाऊस पाडतो. देव त्यांच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची वाण पडू देत नाही. प्रियांनो, जे देवाशी एकनिष्ठ आहेत, देवाने दिलेलं काम जबाबदारीने पूर्ण करतात, ते लोक खूप आशीर्वादित आहे. बसालेंनी तसं काम केलं, त्याचं स्मरण नेहमी राहिलं. आणि जे टंगळमंगळ करतात देवाच्या राज्यामध्ये, त्यांची आठवण तर सोडा, पण त्यांच्या जीवनी पुस्तकाबद्दल पण काही खरं नाही. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज आम्हाला देवाच्या राज्याविषयी सिरियस होण्याची गरज आहे. बारकाईने पाहणं गरजेचं आहे. मग देवाचं राज्य वाढेल, सगळ्याच गोष्टी परफेक्ट होतील, तर देवाचं गौरव होईल. आज आमचं शरीर देवाचं मंदिर आहे. आम्ही ख्रिस्ताचं मंदिर आहोत, आम्ही ख्रिस्ताची मंडळी आहोत, आपण ख्रिस्ताचं शरीर देखील आहोत.
मग ह्या शरीराच्या परिपूर्णतेसाठी प्रत्येक अवयवाने नीट काम करायला पाहिजे. मेंदू शरीराला आज्ञा देतो, ब्रेन आज्ञा देतो, चाल, थांब, चटका लागतोय हात बाजूला घे. कोणी हाताला पिन टोचवली, तुम्ही असं म्हणत नाही टोचव बरं वाटतंय, ब्रेन कडून इम्पल्स जाते, तुला काहीतरी इजा होते हात बाजूला घे. चटका लागला तुम्ही पटकन कसे स्वतःला सावरता. हे कंट्रोल जे ते ब्रेन मधून येतं. मस्तक येशू ख्रिस्त आहे, मंडळीला कंट्रोल करणारा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. मग त्याच्या कंट्रोलमध्ये आम्ही नाही राहिलो तर आपलं डॅमेज आहे. कोणी आमेन म्हणणार का? खूप महत्वाचं आहे. जे प्रभू आपल्याला सांगतो ते आपल्याला ऐकायला लागणार आहे, आणि जे प्रभू सांगतोय ते आपल्याला बारकाईने चोखपणे अगदी मनापासून ते काम करणं गरजेचं आहे. जे काम तुम्ही करत आहात, आता चर्चबद्दल पण बोलतो, तुमच्या वैयक्तिक व्यवसायाबद्दल बोलतो, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता त्याच्याबद्दल बोलतो. काही लोक म्हणतात मी खूप वर्ष काम करतो, माझी उन्नती होत नाही. का? कॉम्प्रोमाइज. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कामात, तुमच्या वैवाहिक जीवनात प्रत्येक गोष्टीत जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय तर तिथं कॉम्प्रोमाइज करणं बंद करा. जर जी जबाबदारी आहे ती 100% पूर्ण करणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 8वा अध्याय 29 आणि 30 वचनामध्ये इथं स्पष्ट केलेलं आहे की जगाची निर्मिती करताना सुद्धा एक कुशल कारागीर त्या ठिकाणी आहे, आणि त्या कुशल कारागिराचा उपयोग करण्यात आलेला आहे. देवाने शब्दाने सगळं घडवलं, हे ठीक आहे, 100% मान्य, बरोबर आहे. परंतु ह्या नीतिसूत्रेच्या 8व्या अध्यायामध्ये बुद्धीविषयी काहीतरी सांगितलेलं आहे. आणि बायबल काय सांगतं ऐका. नीतिसूत्रे 8, 29 आणि 30. जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले, तेव्हा मी त्याच्या जवळ कुशल कारागीर होते. कोण होतं ते? बुद्धी. बुद्धी जी आहे, ज्ञान जे आहे ते परमेश्वराच्या ठायी आहे, आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती परमेश्वराने सृष्टीची रचना केलेली आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे 0.1 ने जरी चेंज झाला तरी आपण सगळे हवेत तरंगायला सुरुवात हो. परफेक्टली सेट केलं देवाने, परफेक्टली प्रत्येक गोष्ट परफेक्टली सेट केलेली आहे. एक जवळ आपल्या पृथ्वीजवळ एक ग्रह आहे, अजून एक गुरु नाव आहे त्याचं, गुरु. ऐकलंय तुम्ही? आपल्या ग्रॅव्हिटीपेक्षा गुरुची ग्रॅव्हिटी जास्त आहे. जर तुम्ही देवबापाला विचारलं की एवढी ग्रॅव्हिटी का ठेवली तर तुम्हाला कळेल. सायन्सचा अभ्यास कराल तर तुम्हाला कळेल. एखादा उल्का म्हणजे एखादा दगड, स्टोन अवकाशामधून ज्यावेळेस पृथ्वीच्या दिशेने येतो, पृथ्वीच्या दिशेने येतो, त्याला गुरुच्या जवळून यावं लागतं. गुरुच्या जवळून येताना त्याची ग्रॅव्हिटी एवढी आहे की ते सगळे दगड गुरु आकर्षून घेतो. तुमच्याकडची संकट तुमच्यापर्यंत पोहोचू नये देवाने असे स्टार्स, अशा गोष्टी आकाशामध्ये सेट करून ठेवलेल्या आहेत. हालेलुया. त्याचं प्रत्येक प्लॅन एकदम परफेक्ट आहे. कुठलीच गोष्ट देवाने बिना बुद्धीची बनवलेली नाहीये, त्याच्याकडे ज्ञान आहे. आणि बायबल सांगतं की तो कुशल कारागीर, ती कुशल कारागीर ज्ञान आहे, ज्या ज्ञानाच्या जोरावर परमेश्वराने सृष्टीची रचना केली. मग आज निवास मंडपाची रचना करताना कुशल कारागीर होते की नव्हते? होतेच. सृष्टीची निर्मिती करताना कुशल कारागीर होते. मग आता आम्हाला ना तारू बांधायचंय, ना आता आम्हाला निवास मंडप बांधायचं आहे, आम्हाला फक्त मंडळी ख्रिस्तासाठी तयार करायची आहे. मग इथं कुशल कारागिरांची गरज आहे की नाही आहे? कुशल कारागीर पाहिजे. तेव्हा एक बसालेला होता, आता बरेच बसणारे लिहिले आहेत आपल्याकडं. असे नको आहेत आपल्याला. आपल्याला कुशल कारागिरांची गरज आहे देवाच्या राज्यामध्ये. एक्सपर्ट. जे काम तुम्ही करताय चर्चसाठी, देवाच्या राज्यासाठी, ते कुशलतेने करा. तुमच्याकडे पाहणारा म्हणेल किती चांगल्या रीतीनं, एकदम ॲक्युरेसीनं दिलेली जबाबदारी हा भाऊ, ही बहीण पार पाडत आहे. आपलं जीवन किती आशीर्वादित होईल. ऑफिसमध्ये जर तुम्ही तुमचं काम अशा रीतीने कराल, बॉस तुमची सॅलरी डबल करून टाकेल, कारण तुमच्यामुळे त्याला फायदा होईल. एखादा बिझनेस तुम्ही करत आहात, तुमचे क्लायंट म्हणतील की आम्ही किती लोकांकडून माल घेत होतो पण तुमच्यासारखी सर्व्हिस कुणीच दिली नाही. काय एक्सपर्ट माणूस आहे ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात.
आमचे जाम सांडेकर सर मला नेहमी म्हणायचे, विकास झाडू मारणारा जरी झालात ना जीवनात तरी चालेल, पण जगातला 1 नंबर झाडू मारणार आहो. तुम्हाला कळतंय काय म्हणतोय मी? हालेलुया. ज्या कामात तुम्ही आहात त्याच्यात निपुण व्हा, कुशल व्हा, एक्सपर्ट व्हा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. काही लोक आहेत त्याच्यातच समाधानी. एक बिझनेसमॅन मी बघितलाय, बॅग विकतो, बॅग, आणि 500 रुपयाचा धंदा झाला ना, 11ला जरी झाला सकाळी तरी घरी निघून जातो. त्यांनी सेट केलंय, मला एवढीच उन्नती पाहिजे, पुढं मला नकोय. पण एक शब्द मी तुम्हाला सांगतो, लिमिटलेस वेल्थ तुमच्याकडे यायला तयार आहे. अनलिमिटेड आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे यायला तयार आहेत. तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का हे महत्वाचं आहे. परमेश्वर दारिद्र्यातून तुम्हाला बाहेर काढायला तयार आहे, पण तुम्ही तयार आहात का त्यातून बाहेर येण्यासाठी. परमेश्वर राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे आणायला तयार आहे. परमेश्वर तुम्हाला बरकत द्यायला तयार आहे. आध्यात्मिक कृपादानांमध्ये तुम्हाला प्रबळ करायला तयार आहे, पण तुम्ही त्यासाठी स्वतःला तयार केलंय का हे जास्त महत्वाचं आहे. सगळं काही नाही होऊ शकत. ज्यांनी स्वीकार केलाय त्यांच्या जीवनात कार्य होतं. कितीतरी वेळा मी जातो असं बऱ्याच ठिकाणी, माहीत ना, असं देवाचा आत्मा आला की देव बोलतो काही लोकांबद्दल. असं आता कसं होतं, एखाद्या व्यक्तीला भविष्यवाणी येते, प्रभू तुझ्या जीवनात असं करणार आहे, आणि तो असं, आता काय हे नवीनच, तो असा बघत राहतो. कोपऱ्यात बसलेला कोणतरी असतो, तो तिकडे त्याला काय होतं माहित नाही. आमेन आमेन लॉर्ड आय रिसीव्ह. हे जे देवाचे सेवक बोलतात मी ते स्वीकारतो. सगळा माल खेचून घेतला त्यांनी, आणि नेक्स्ट टाइम आल्यावर कळतं की तो तिकडच आहे ज्याला भविष्यवाणी आली होती, पण ज्याने रिसीव्ह केलं त्याच्या जीवनात काम झालं. जो म्हटला की हे प्रभू हे कार्य माझ्या जीवनात होऊ दे, देव त्यांच्यासाठी काम करतो. देवाला द्यायला तर आवडतं, तो तयार आहे, तत्पर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जर एखादा व्यक्ती आपल्या कामामध्ये चपळ असेल, एकदम हुशार असेल, त्याचं स्थान बदलतं प्रियांनो. हे बायबलमध्ये लिहिलंय. स्थान परमेश्वर बदलतो. जर तुम्ही एखाद्या गोष्टीत स्वतःला निपुण करत आहात, एखाद्या गोष्टीत स्वतःला तरबेज करत आहात, इंजिनिअरिंगची 4 वर्ष आहेत. एखादा व्यक्ती, मुलगा इंजिनिअरिंगला गेला, पहिल्याच वर्षी सोडलं, त्याला ब्रिज बांधता येईल का? बांधलं तरी किती दिवस टिकेल माहीत नाही. त्याला पूर्ण शिकावं लागेल. नीतिसूत्र 22वा अध्याय 29व्या वचनात काय म्हटलं पाहूया. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजासमोर आहे. एक्सपर्ट माणसाचं स्थान कोणासमोर आहे? राजासमोर आहे. त्याचे स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही. कोणत्या लोकांसमोर? तेलकट नाही. जीसस हालेलुया. काय पॉवरफुल वर्ड आहे. कधी कधी ना जीवनात कंटाळा येतो एका गोष्टीचा. आजूबाजूला सगळे बकवास विचाराचे लोक ज्यावेळी जमतात, एखाद्याला समजा सूज आली, काहीतरी झालं हाताला पायाला, हे ते भेटल्यावर अरे बापरे, आमच्या शेजारच्या काकूला असंच काहीतरी झालं होतं, कॅन्सरने मेली, असंच काहीतरी दिसतंय. अरे बापरे, त्या रोडनी कशाला जातो, तिथं कंटिन्यू ॲक्सिडेंट होतात. कधी त्यांच्या मुखातून चांगले शब्द निघतच नाहीत. आणि ज्यावेळेस अशा लोकांनी घेरलेलं असतं, असं मनात येतं की हे प्रभू, मला कशाची शिक्षा मिळत आहे की असे लोक माझ्या आजूबाजूला आहेत. आणि अशा लोकांमध्ये राहून राहून बऱ्याच वेळा जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ना नेहमी नेगेटिव्हिटी इम्पॅक्ट करत राहते. पण बायबल सांगते, ज्यावेळेस तुम्ही चतुर आणि चपळ आहात, तुमच्या आजूबाजूला राजे राहतील, राजे. हालेलुया. चांगल्या विचारांचे, देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक तुमच्याशी कनेक्ट होतील. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. परमेश्वर आज खूप लोकांना हलकट लोकांमधून काढून राजासमोर उभा करणार आहे. हालेलुया. परमेश्वराचं काम आहे. कुशल कारागीर परमेश्वर बनवत आहे अनेकांना. एक गायक कनन्या नावाचा एक बायबलमध्ये आहे, कनन्या नावाचा.
त्याची खासियत काय होती थोडक्यात वाचू आपण. पहिले इतिहास 15 आणि 22 मध्ये. पहिले इतिहास फर्स्ट क्रॉनिकल चॅप्टर 15 वर्स 22. पहिले इतिहास 15-22. कनन्या लेव्यांचा मुख्य गायक होता. लेवी लोकांना वर्शिपचं काम दिलेलं, मंदिराची देखरेखचं काम दिलेलं, पण एवढ्या पूर्ण घराण्यामधून एकाच व्यक्तीला निवडलं त्यांनी, कनन्या. अजून असतील असिस्टंट दुसरे गाणारे, पण मुख्य त्यांचा गायक कनन्या होता. तो राग रागिणींची तालीम देत असे, क्लासिकल सिंगर होता. ऐकता तुम्ही, गाण्यात तालीम देत असे. दुसऱ्याला शिकवण्यासाठी स्वतःला यावं लागतं, नाही तर आपल्याकडे पद्धत निराळीच आहे. फ्लाईट खाली पडलं तरी चालेल, पण पायलट मलाच करा. जहाज पाण्यात बुडून त्याचा कचरा झाला तरी चालेल, पण मीच चालवणार जहाज, बाकी कोणाला. काही लोकांना लीडिंग करायला खूप आवडतं. स्वतःत क्वालिटी नसली तरी चालेल, पण अध्यक्ष मलाच करा, मलाच लीडर करा, मलाच मोठं म्हणा, मलाच आहे. त्याच्यापेक्षा एक्सपर्ट लेकरं असतील कोणी तर तरी त्यांना तो बाजूला ठेवतो. तुम्ही नका येऊ, मीच सगळं करणार. स्वतःला तयार करा. हालेलुया. स्वतःला तयार करा. परमेश्वराला त्याच्यामध्ये आनंद आहे. बायबल स्पष्ट सांगत आहे की तो राग रागिणींची तालीम देत असे, कारण त्या कामी तो निपुण होता, एक्सपर्ट होता. प्रभूला धन्यवाद. गाणारे एक्सपर्ट आहेत, परमेश्वर त्यांना अव्वल दर्जावर घेऊन येतो. वादक एक्सपर्ट आहेत, प्रभू त्यांना अव्वल दर्जावरती घेऊन येतो. जे काम तुमचं आहे ते निपुणतेने करा. वेडी वाकडी सेवा बंद करा प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला येत आहे त्याच्यात अजून उन्नती होईल असं करा, अजून उन्नती. एक लहान मुलगा, त्याला मी एक दिवशी म्हटलं, बाळा खूप सुंदर वाजवतोस तबला, तुला वेळ मिळाला तर तू येत जा आठवड्यातून एक दिवस माझ्याकडे, मी तुझा क्लास घेईल, माझ्याकडे येत जा. त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? सगळं येतंय मला. म्हटलं मी माझ्या बालपणापासून वाजवतोय, पण मला अजून सगळं येईना, ह्याला सगळं आलंय. ही मेंटॅलिटी बदलली पाहिजे. थोडक्यात लगेच आनंदी नाही व्हायचं. मला शिकायचंय, मला आणखीन पुढे जायचंय. प्रभू येईपर्यंत आम्हाला वाढत राहायचंय. कशाला उगाच खोटे दिखावे? रोज 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 देवाच्या राज्यात वाढत राहायचंय. मी परफेक्ट नाही, मला परफेक्ट व्हायचंय. वी आर नॉट परफेक्ट, वी आर टुवर्ड्स परफेक्शन. रोज आणि रोज आम्हाला प्रभूमध्ये वाढत जायचं. मग काय जीवन आशीर्वादित, कशाचीच कमी पडणार नाही आयुष्यात. आणि जे लोक अशा स्वभावाचे असतात, लोक पण त्यांच्यापासून लांब पळतात. कनन्या एक सुंदर गायक होता. देवाने त्याचा उपयोग केला, सगळ्यांचा मुख्य झाला. नोहाच्या द्वारे देवबापाने तारू बांधलं. तुम्हाला असं वाटतं का की नोहाला प्रॅक्टिस होती तारू बांधायची? तुम्हाला असं वाटतं की मोशेला खूप प्रॅक्टिस होती तांबडा समुद्र दुभागण्याची? सकाळी झोपेतनं उठला, ब्रश करता 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 लगेच तांबड्या समुद्राजवळ, लगेच काठ्या हातात, ए चल 2 भाग, रस्ता मोकळा बघ. तिथं आले सगळे लोक, अरे काय घाबरताय, माझं रोजचं काम आहे, इथे येत असतो मी कंटिन्यू, हे माझं रोजचं. जे तुम्ही कधीच केलं नाही ते देव तुम्हाला करायला लावणार आहे. आणि जेव्हा जे तुम्ही कधीच केलं नाही, जेव्हा ते तुम्ही कराल, तुम्ही जे कधी पाहिलंच नाही ते तुम्ही पाहणार आहात. असे आशीर्वाद तुम्ही पाहाल जे तुमच्या मागच्या पिढ्यांनी कधीच पाहिले नव्हते. असा आशीर्वाद तुमच्या जीवनात तुम्ही पाहाल, अशी कृपादान पाहाल, असं देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य पाहाल जे मागच्या पिढ्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. देव अशा रीतीने तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. परमेश्वर त्या लोकांसाठी तयार आहे जे रिसीव्ह करायला तयार आहेत, जे म्हणतात प्रभू मी शून्य आहे, मला उचल, माझा उपयोग कर, मी माझं जीवन तुला देतोय, मला तुझ्या गौरवासाठी वापर, मी अवेलेबल आहे देवा, मी अवेलेबल आहे, तुझ्या हातात आहे, माझा उपयोग कर माझ्या देवा, माझा उपयोग कर.
अनेकदा सैतानाला वश होऊन त्याचा ऐकून मी पाप केलीत, पण आता मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या कंट्रोलमध्ये आलोय, मला वापर. निर्गमच्या पुस्तकात ना तुम्ही असं वाचत जाल ना, मोशेची काठी, मोशेची काठी, आरोनाची काठी, आरोनाची काठी, आणि एक मोमेंट आला ना, देव बोलणं बदलतो आणि पुढे लिहिलंय देवाची काठी. आधी जी मोशे आणि आरोनाची होती, पुढे जाऊन तीच काठी देवाची काठी झाली. असं देवाच्या ठाई स्वतःला विलीन करून घ्या ना. आज फक्त मी ह्याचा मुलगा आहे, मी ह्या चर्चचा आहे, मी त्याचा आहे, मी ह्याचा आहे, ते सगळं संपेल आणि लोक म्हणतील हे देवाचे लोक आहेत. देव यांना चालवतो, देवाने त्यांना एक्सपर्ट केलेला आहे. हात घालतील त्या कामात त्यांना यशप्राप्ती होते, परमेश्वर त्यांना यशस्वी करतो. मी तुम्हाला चॅलेंज देतो, चॅलेंज. मी सहज बोलत नाही, सहज बोलत नाही, माझं चॅलेंज आहे तुम्हाला. पवित्र आत्म्याने एकदा भरलात ना, कोणाचा बाप तुम्हाला फसवू शकत नाही, फ्रॉड होऊ शकत नाही तुमच्या बरोबर फ्रॉड होऊ शकत नाही. होली स्पिरिट तुम्हाला सांगणार की हे चुकीचं आहे, हे करू नको, तू फसणार आहेस. ह्या दिवसात खूप फ्रॉडचं प्रमाण वाढलंय, पण देव तुमचं नुकसान होऊ देणार नाही, कारण तुम्ही देवाचं ऐकता. प्रभू तुम्हाला अचानक थांबवेल, अचानक स्टॉप करेल, हे करू नकोस, आणि तुमच्या नुकसानापासून तुम्हाला देव वाचवेल. काही लोक विचार करतात, मग माझं आधीचं नुकसान झालंय त्याचं काय? आज प्रार्थना करा, 7 पट परत फिरून तुमच्याकडे येईल. माझ्या देवाची स्टाईल द्यायची अशी, तुम्ही म्हटलात ना दे, तर तो एवढा देईल का तुम्ही म्हणाल बास बस तरी तो देत राहील. पुरून उरणारे आशीर्वाद देणारा हा देव आहे. आज ना त्या नोहाचा विचार करा, काहीच त्याला म्हणजे एक्सपिरियन्सच नाहीये, कधी त्याने कुठलंच तारू बनवलेलं नाही, असा पाऊस त्याने पाहिलेला नाहीये, कधीच त्या गोष्टीचा अनुभव नाहीये. जी गोष्ट तुम्ही कधीच केली नसेल किंवा ज्या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच ठाऊक नसेल, पण देव सांगतोय, तुम्हाला खात्री आहे देव बोलतोय, माग वळून पाहायची गरजच नाहीये. बिलकुल एक क्षणही विचार करू नका की प्रभू काय, एक क्षण पण विचार करू नका हे काय. त्याच्या शब्दावर कधीच डाऊट करू नका. तो बोलला म्हणजे बोलला. देवाचं काम करताना ह्या कामात तुम्ही एकटे नाही. मी चाललोय, हे प्रभू मी एकटा पडलोय, माझ्यावर कोणी नाही. अरे येड्या, डोकं जागेवर आण. हे असे शब्द काढू नका सेवा करणाऱ्यांनी. मी एकटा पडलोय आणि माझ्याबरोबर तो एलिया बोलला, बोलू द्या त्याला. तुम्ही एकटे नाही, सगळे देवदूतांची सेना तुमच्या बरोबर आहे. तुमचा यहोवा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावरती आहे. वा वा, इतकी सेवा आशीर्वादित होईल. हा हा हा, प्रेज लॉर्ड. तुम्हाला तुमच्या जीवनात कशाची वान पडणार नाही. ज्याचं काम तुम्ही करताय तो सांभाळण्यासाठी तत्पर आहे. लोक खूप मोठेपणाने सांगतात, आय एम अ गव्हर्नमेंट सर्वंट, I stay in government quarters. I take quarter. Oh sorry तो वेगळा विषय. लोक अभिमानाने सांगतात की म्हणजे मला कंपनीने घर दिलेलं आहे, कंपनीने मला गाडी दिलेली आहे, कंपनीने मला असं दिलं. अरे ही जगातल्या काम करणाऱ्यांना एवढी सुविधा आहे, तुम्ही तर स्वर्गीय देवाचं काम करत आहात. देव तुमच्या गरजा पूर्ण करणार नाही का? स्वर्ग तुमच्या पाठीशी आहे, देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातीलच, त्याच्यात काही तीळ मात्र शंका घेऊ नका. नोहाला अनुभव नाहीये, पण नोहाने एक गोष्ट केली. उत्पत्ती 6:22 मध्ये एका वाक्यात संपवलंय. उत्पत्ती 6 अध्याय 22 वचन. नोहाने तसे केले. सगळ्यांनी विचारा कसे केले? ऐका मी सांगतो. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. बस. आमेन, हालेलुया. जे देवाने सांगितले ते, त्याच्यात वाढवू पण नका आणि कमी पण करू नका. हालेलुया.
वाढवू पण नका आणि कमी पण करू नका. शाऊलाला सांगितलं सगळ्यांना मार, शाऊल सोडून देतोय मध्ये मध्ये, नको हेला राहू दे, हे राहू दे, ते राहू दे. नंतर शाऊलच नाही राहिला. हां, जे देवाने सांगितलेलं आहे ते आम्ही परफेक्ट तेच काम करायचं, आपलं डोकं चालवायचं नाही. देवाचा आत्मा जे तुम्हाला प्रकट करतो तेच काम करा. बाकी कामं करू नका, जास्तही करू नका आणि कमी पण करू नका. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी नोहाने केल्या आणि त्यामुळे तारू पूर्ण झाले. आज मंडळीतील प्रत्येक व्यक्तीने आपलं काम जबाबदारीने केलं पाहिजे, एकदम मनापासून. म्हणजे आपलं जीवन, आपली मंडळी, आपला परिवार सगळं काही परमेश्वर आशीर्वादित करेल. आमेन. देवाच्या राज्यात पण कुशल कारागिरांची गरज आहे. 1 करीन 3 अध्याय 10 ते 17 वचनं. पायावरचे बांधकाम कसे कसे होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे होत आहे. काही कामं कच्ची होत आहेत, काही कामं पक्की होत आहेत. कुठलं काम कुठल्या रीतीनं या जगामध्ये चाललेलं आहे सेवेमध्ये, त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. 1 करीन 3 अध्याय 10 ते 17 वचनं. 1 Corinthians chapter 3 verses 10 to 17. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला. वा वा, संत पाऊल काय म्हणतोय? कुशल कारागिरासारखं मी वर्तन केलेलं आहे. साधारण रीतीनं नका राहू, कुशल कारागीर बनण्याची गरज आहे. आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे. एकाने एक काम केलं, दुसरा दुसरं काम करत आहे. प्रत्येक जण आपापली कामं योग्यतेने करत आहेत. जर एखाद्याने एखादं काम पूर्ण नाही केलं, त्याला दिलेली जबाबदारी, जे काम करणार आहेत त्यांच्यावर जास्त बर्डन येतं त्या सेवेचं. हालेलुया. आमच्या महाराष्ट्राच्या संजीवनासाठी परमेश्वर आता काय अमेरिकेवरून आणि इकडून तिकडून लोकांना पाठवणार नाही. एकदा बेनी हिन साहेबांची मीटिंग होती बँगलोरला. मुंबईवरून माझे काही पास्टर लीडर घेऊन आम्ही तिथं गेलो आणि तिथं गेल्यावर कळालं की बेनी हिन येणारच नाहीत. आणि मी खूप नाराज झालो. म्हटलं प्रभू हे काय झालं? आम्ही त्यांना बघायला आलो, त्यांचं वचन ऐकायला आलो. प्रभूच्या आत्म्याने मला स्पष्ट सांगितलं की त्यांनी बेनी हिनला थांबवलंय, पण ते बेनी हिनच्या देवाला थांबवू शकत नाही. तो देव आता तुमच्याद्वारे काम करणार आहे. आम्हाला फॉरेनर्सची गरज नाही. आता या महाराष्ट्राच्या भूमीतून परमेश्वर सेवक आणि संदेश ते उभे करणार. या महाराष्ट्राच्या भूमीतून भविष्यवक्ते उभे राहणार, शिक्षक उभे राहणार, अपोस्टल उभे राहणार, देवाचे अभिषिक्त उभे राहणार. या महाराष्ट्राच्या भूमीवरून लोक असे बाहेर पडतील की जे जगाची उलथापालथ करतील. आमेन. हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की अशा पद्धतीने पाया घातला, त्यावर दुसरा इमारत बांधत आहे व त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. आता पुढचं काम कसं करत आहात तुम्ही त्याच्याविषयी जपावे. का बरं जपावे? ऐका पुढे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. येशू ख्रिस्तानेच पाया घातलाय, दुसरा आता परत वेगळा पाया घालता येणार नाही. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कुणी सोने, रुपे म्हणजे चांदी, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंडा यांनी बांधतो. बांधकामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोक सेवेमध्ये सोन्याने बांधतात, आपली सेवा सोन्यासारखी सेवा. काही लोक मोलवान पाषाणाने, काही चांदीने बांधतात, काही लाकडाने, काही गवताने, काही पेंडाने बांधतात. सगळ्यांनी बांधलंय, वेगवेगळ्या रीतीनं बांधलंय, ज्याला जसं बांधता येईल तसं बांधलंय. आणि पुढे तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. कसं उघड होईल? तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रकट होईल. अग्नी आल्यावरती हे जे लिहिलंय सगळं, गवत टिकेल का अग्नी पुढे? गवताने किती पण सुंदर बांधलं, आग आली तर गवत राहणार आहे का? पेंडा राहणार आहे का? लाकूड राहणार आहे का? आम्हाला कसं बांधलं पाहिजे जे अग्नीमध्ये टिकेल? आम्हाला घर कसं बांधलं पाहिजे? त्या चांगल्या पायावरती बांधलं पाहिजे. दुसरा पाया नकोय. खडक येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्तावरतीच आमची मंडळी आधारलेली पाहिजे. येशूला वगळून सेवा होऊ शकत नाही. ज्या मंडळीमध्ये येशूचं नाव घेतलं जात नाही त्या मंडळीचा शिरच्छेद झालेला आहे. कारण
की ख्रिस्ताचं शरीर मंडळी आणि तो ख्रिस्त स्वतः मस्तक आहे. जर ख्रिस्ताबरोबर तुम्ही डिस्कनेक्ट, याचा अर्थ तुमचा शिरच्छेद झालेला आहे. या शरीरात जीव नाही, या शरीरामध्ये प्राण नाही. येशू बरोबर जे जोडलेले आहेत त्यांच्यामध्ये जीवन आहे प्रियांनो, आणि ते जीवन ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी वचन सांगत आहे की त्या अग्नीमध्ये परीक्षा होणार आहे. जेवढे लोक भोसा भरल्यासारखी कामं या दिवसात करतील. आणखीन एक गोष्ट बोलेन, काही लोकांना डायजेस्ट होईल का नाही नंतर ॲसिडिटीची गोळी घ्या, मला काही सांगू नका. पण ऐका, आता काय करता, काही लोकांना असं वाटतं ह्याच्यापेक्षा ते चर्च मोठं आहे म्हणून ते चर्च जास्त सामर्थ्यवान आहे. हे तुमचे समज जे ते बाहेर काढा. काही लोकांना असं वाटतं की ह्याच्यापेक्षा तो चांगला आहे, त्याच्यापेक्षा ती मंडळी चांगली आहे, त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे, त्याच्यापेक्षा लोक तराजू घेऊनच फिरत असतात. काही पाळक लोकांना चर्च झाल्यावर लोक भेटतात, मला सांगतात माझे काही मित्रमंडळी, पाळक साहेब आज काही संदेश एवढा पॉवरफुल झाला नाही, आज काही उपस्थिती जाणवली नाही. मी म्हणतो ना, काठीची परवानगी द्या आम्हाला. तुला फील होईल नाही तर नाही होईल, माझा प्रश्न नाही आहे तो, कळतंय तुम्हाला. एक दिवस असेल की तुम्हाला फील होणार नाही. काय काय करायचं फिलिंग बरोबर जाऊन. एक दिवस तुम्हाला असं वाटलं की मला देवाची उपस्थितीच नाही जाणवली, तुझ्या जाणवण्यावरती काय आहे. बायबलमध्ये सांगितलंय तू जाशील तिकडं तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असणार आहे. तुला फील नाही होत तो तुझा प्रश्न आहे. तुझं मन कठीण काळजाचं झालं तो तुझा प्रश्न आहे. तुला फील नाही होत तुझा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम देवाचा नाही आहे. समजते मला काय म्हणायचंय. तर ह्या प्रकारच्या गैरसमजामध्ये सेवा करू नका. नेहमी आम्हाला माहीत पाहिजे माझ्या प्रभूने सांगितलंय मी जाईल तिकडं देवाचा आत्मा माझ्या बरोबर आहे, मी पाऊल ठेवील ती भूमी प्रभू आशीर्वादित करणार आहे. माझा प्रभू मला कधीच सोडत नाही. देवाचं त्याच्यातून फार मोठं गौरव प्रकट होईल. मग हे काम करत असताना आम्हाला कसं बांधायचंय, अग्नीमध्ये ते काम टिकलं पाहिजे. बस दिखाव्याचं काम आम्हाला नकोय, दिखाव्याचं नकोय. काही लोक बोलताना खूप सांगून जातात, असंच केलं मी, तसंच केलं, असं नॉर्मल बोलतच नाहीत. म्हणजे बोलताना असं नाही का, समोरच्याशी आपण बोलतो कसे आहात तुम्ही, बरे आहात का, काय चाललंय काय नाही, ते असं नॉर्मल जे बोलणं आहे तसं नसतंच. मी अशी सेवा केली, मी तशी सेवा केली, माझ्या प्रार्थनेने असं झालं, माझ्या प्रार्थनेने तसं झालं. लोक म्हणतात आज काय करतोस ते बोल, तू तिकडं काय मुर्दे उठवलेस, काय काय तू दिवे लावलेस ते तिकडचं राहू दे, आमच्या पुण्यात काय करतोस ते बोल. आणि इकडं आलं की फुसका फटाकडा, मग काय फायदा तुझा, तुझ्या बकवास करण्याचा. शब्दाने लोकांना इम्प्रेस करू नका. काम करणारा पवित्र आत्मा आहे प्रियांनो, हालेलुया. तुमच्या नुसत्या शब्दांनी काही होणार नाही, तुमच्या शब्दात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येईल, त्यावेळेस देव काम करणार आहे, हालेलुया. त्याच्यामुळे त्या गोड गोड भाषणात काही लोक अडकलेले आहेत. पेंढ्यांनी लाकडाने आणि गवताने बांधू नका. अग्नी आली की ते सगळं जळून खाक होणार आहे. प्रभू येईल त्या दिवशी खरी आणि खोटी सेवा उघड होईल प्रियांनो. खरं काम काय आहे, खोटं काम काय आहे, अगदी मनोभावे सत्यतेने प्रभूचं कार्य करा आणि मग बघा एकदम जीवनामध्ये देवाचा आनंद येईल. कधीच तुम्हाला खाली मान घालायची वेळ येणार नाही, कधीच नाही. प्रभू येईल, तुम्ही आनंदात प्रभू बरोबर उचलले जाल. नाही तर काय म्हणतील, प्रभूजी मी तुझ्या नावाने भूत काढली. देवबाप म्हणून तू स्वतःतलं काढलंस का, तू लोकांची काढलीस, कारण माझ्या नावात ताकद आहे येशू म्हणेल, त्या नावात सामर्थ्य, पण स्वतःच्या आतमध्ये दुष्टात्मा त्याचं काय केलं. तुझ्या नावाने मी संदेश दिले, कधी स्वतःला आरशा पुढे उभं राहून पण द्यायचा होतास. काही लोकांना सांगायला खूप आवडतं, हालेलुया. लोकांना शिकवायला काही लोकांना खूप आवडतं. मोठे मोठे हुद्दे आणि मोठी मोठे नावं स्वतःच्या पुढे लावलेली आहेत, पण त्याप्रमाणे आपण वागत आहोत का हे खूप गरजेचं आहे. काही लोकांना अजून मिशा फुटलं नाही पण बिशप झालेत. त्यांना असं वाटतं दुकानातून बडीशोप आणणं एवढं सोपं झालंय. सॉरी टू से, पण ही फॅक्ट आहे. सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. सेवा करा, टायटलच्या मागे पळू नका. तुमचं रिवॉर्ड स्वर्गामध्ये आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, अद्भुत रीतीने आशीर्वादित करेल. कशाची वान पडणार नाही. खरं काम करायचंय. अग्नीनेच परीक्षा होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, रिवॉर्ड मिळणार त्याला.
ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. म्हणजे जे काम जेवढं केलंय ते सगळं वेस्टेजमध्ये गिनती करण्यात येईल. जेवढा दिखावा केला ते काम व्यर्थ मानण्यात येईल. परंतु तो व्यक्ती जर फक्त देवाबरोबर चांगला एकनिष्ठ राहिला त्याचं तारण होईल, पण त्याच्या सेवेबद्दलचं रिवॉर्ड त्याला मिळणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप गरजेचं आहे. खरी कुशलतेने सेवा करा, हे देवाचं पवित्र वचन आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतोय, तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. आमीन. तर आता मी पटकन तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे. तयार आहेत तुम्ही? पटकन सांगेन 5 गोष्टी की कसं आपल्याला कुशल कारागीर होता येईल. आमेन. आता हे एंड टाईममध्ये आपण आहोत. आता मी जे बोलतोय ते तुम्हाला इंटरनेटवर इकडं तिकडं कुठंच मिळणार नाही. हे जे संदेश असतात हे डायरेक्टली हेवनमधून डाउनलोड केलेले असतात. आमेन, हालेलुया. बारकाईने ऐका. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचा जो टाईम आहे, वेळ आहे, तो कधीच वाया घालवू नका. स्वतःचा वेळ वाया घालवू नका, दुसऱ्यांचा वेळ पण वाया घालवू नका. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, देवाच्या लोकांचा नको त्या गोष्टीत वेळ वाया चाललेला आहे. वेळ वाया चाललाय. कशात वेळ वाया जातो? नको त्या गोष्टी मोबाईलमध्ये पाहण्यामध्ये. रील्स बघत राहतात लेकरं, त्यांचं बोट पण दुखत नाही आणि डोळ्याला पण काही त्रास होत नाही. कंटिन्यू फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, कंटिन्यू ॲडिक्शन झालं आहे फोनचं. रात्रंदिवस, रात्री झोपेपर्यंत. मी तर एक जणाला बघितलं असं धरून बघत होता आणि अशी झोप आली, तोंडावरच मोबाईल पडला. हां, माझ्यासमोर. म्हणलं आता तरी बंद कर. इतकं ॲडिक्शन गोष्टींचं झालं. काही लोकांना टी व्हीचं ॲडिक्शन झालं. एका घरी प्रार्थनेला गेलो, तिथं तर एक मावशी रडतच बसली होती, टी व्ही बघत होती. मी गेलो, म्हटलं काय झालं मावशी? नाही, बसा 2 मिनटं, बसा, एवढे होऊ दे, संपतच आली सिरियल. मी आपला गरीब माणूस खुर्चीवर बसून मी पण बघत बसलो. म्हणजे का रडते बाबा ही आई, मलाच समजेना. इथं घरच्यांशी फोनवर बोलायला वेळ मिळणार, तर सिरियल कधी बघायचं? म्हटलं बसलो, आता बसतो मी पण त्या आईकडे बघतोय, टी व्हीकडे बघतोय. म्हणजे झालंय काय मला काही कळेना. म्हणलं मावशी मला खरंच सांगा ना काय झालं? काय त्या सासूला त्रास देते ती. अशा सुना असू नयेत बाबा कधीच. काय त्रास, डोळे पुसते. आता उद्या काय होतं काय माहीत, उद्याच्या पार्टमध्ये. जीसस. टी व्हीला त्यांनी आत्मसात केलं एकदम. त्या स्टोरीमध्ये स्वतः घुसलेले आहेत. सासूच्या कॅरेक्टरमध्ये स्वतः बघतायत आणि सुनेच्या कॅरेक्टरमध्ये स्वतःच्या सुनेला बघतायत आणि पूर्ण ते स्वतःला कनेक्ट करून करून रडतायत. वा वा वा. अनेक लोकांचे डोके वेडे झालेत ह्या गोष्टींमुळं. वेळ वाया चाललाय. आणि वरून आम्हाला वचन शिकवतात, ते सासू सुनांचं पटणार नाही, बायबलमध्ये लिहिलंय ना. अरे ते काय वचन विश्वासणाऱ्यांसाठी आहे का? विश्वासणारे उचलले जाणार आहेत. तुमच्या घरात देवाची शांती असणार आहे, तुमच्या घरात देवाचं सामर्थ्य असणार आहे. नेगेटिव्ह प्रॉफेसी स्वीकारू नका. ते वचन जगासाठी आहे, प्रीती थंडावेल जगाची, पण आमच्यामध्ये देवाचं प्रेम आहे, ते थंड होऊ शकत नाही. आम्हाला देवाचा अभिषेक आहे. जी आग येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याची लावलेली आहे, ती विझवण्याची ताकद या जगात कोणामध्येच नाहीये. ती आग वाढत जाणार, ती अग्नी अख्ख्या जगाला व्यापणार, प्रभूचं राज्य वाढणार, प्रभूचं नाव उंच होणार. ही आग विझवण्याची ताकद या जगात कोणातच नाहीये. प्रियांनो, विश्वास ठेवा. इथं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, वेळेला सांभाळा. एकदा वेळ निघून गेली तर परत नाही येत. प्रियांनो, वेळ एकदा निघून गेली ती परत नाही येत. गेली म्हणजे गेली वेळ. आपल्या वेळेचा सदुपयोग करा. स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करा. कुठल्या गोष्टीत तुमचा वेळ वाया चाललाय? मोबाईलचे गेम खेळण्याने कधी बघितलं? मोबाईलमधला गेम खेळून खेळून माझा मुलगा इंजिनियर झाला.
मोबाईलमध्ये गेम खेळून खेळून माझा मुलगा डॉक्टर झाला, वकील झाला, आता हायकोर्टात आहे. कधी ऐकलं असं? काहीच उपयोग नाही या गोष्टींचा, काहीच उपयोग नाही. ज्या गोष्टी निरर्थक आहेत हे तुम्हाला कळालंय, पण त्यांच्यावर ओव्हरकम करता येत नाही. देवाकडे सामर्थ्य मागा, प्रभू त्या बंधनातून बाहेर काढेल. काही लोकांना वायफट गप्पा मारण्याची सवय, घरचं पटकन काम आवरून कोणाच तरी घरी जाऊन बसतात. तुला माहिती आहे का त्याची मुलगी, तुला माहिती आहे का त्याचा मुलगा? अरे स्वतःची लेकरं बघ ना तू. हा जो वेळ वाया चाललाय तो स्वतःच्या लेकरांसाठी दे, स्वतःच्या परिवारासाठी दे. दुसऱ्याची निंदा केल्याने आपल्याला काय फायदा आहे? ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही बाहेर आलं पाहिजे. हे क्लिअर कट वचनात लिहिलेलं आहे. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय 15 आणि 16 वचन. इफिसियन्स चॅप्टर 5 वर्सेस 15 and 16. म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. अज्ञानी लोक डोळे बंद करून चालतात. तुम्ही आजूबाजूला नजर ठेवा, खड्डे कुठे आहेत, कुठून माणूस पडू शकतो, आजूबाजूला नजर ठेवा. डोळे बंद करून राहू नका. डोळसपणे चाला, अंधश्रद्धेने चालू नका. प्रभूची इच्छा आहे. या ठिकाणी बायबल सांगतं वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. कोणते दिवस आहेत हे? वाईट आहेत. तुम्हाला ऐकायला मिळेल आजचे दिन आने वाले, स्वप्न आहे ते, आने वाले तब आने वाले. लेकिन आत्ता कोणते दिवस आहेत? वाईट दिवस आहेत. सगळ्यांना माहिती आहे, जगाला माहिती आहे हे वाईट दिवस आहेत. ह्या वाईट दिवसामध्ये आमचा वेळ आम्ही वाया घालवू नये. आणि मला त्या एका वाक्याची तर खूप चीड आहे. काय रे बेटा काय करतोय? मी टाइमपास करतोय. ह्याच्याकडे किती टाइम आहे, हा टाइमपास करतोय. पिक्चर पाहण्यात, ह्या गोष्टी त्या गोष्टी, जगिक गोष्टीमध्ये जिथं वेळ वाया चाललाय तो वेळ वाया घालवू नका. जर तुम्हाला निपुण व्हायचंय तर तुम्हाला वेळ त्या गोष्टीसाठी द्यावा लागेल ज्या गोष्टीत तुम्हाला निपुण व्हायचं. तुमचा वेळ सैतान कुठंतरी खेचण्याचा प्रयत्न करील, त्यापासून सावध राहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इग्नोरन्स. सैतानाचं एक खतरनाक हत्यार आहे इग्नोरन्स. इग्नोरन्सला काय म्हणता येईल की एखाद्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करता. टायटॅनिक बुडत होतं आणि लोक मजाच मारत होते. बनवणारा म्हटला देवाला वाटलं तरी बुडवणार नाही, बुडवूच शकत नाही, देव पण बुडवू शकत नाही. देव म्हटला मधी आहे, तुला दाखवतो, पुढं आण तू थोडंसं, मग मी दाखवतो मी काय करू शकतो. कुठं चॅलेंज करता परमेश्वराला? काहीच स्थिर नाही आहे जगामध्ये. काहीही घ्या, स्थिर नाही, कुठलीच गोष्ट स्थिर नाही देवाशिवाय. बस त्याच्यावर विसंबून राहायचं आहे. मग ज्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात की हे चांगलं नाही आहे, त्याला इग्नोर करू नका. त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढा. दुर्लक्ष करू नका कुठल्याच गोष्टीकडं. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. ज्या गोष्टींना काहीच महत्त्व नाही आहे त्या गोष्टी आम्ही दूर केल्या पाहिजे. आम्ही नको त्या गोष्टीवर लक्ष फोकस करतो. परमेश्वर बोललाय तुम्हाला की मी तुला सेवेसाठी निवडलाय. आणि कोणतरी आली, मावशी आली, म्हणली तुझी काहीच लायकी नाही, तू काहीच करू शकत नाही, आणि त्याच्यावर तुम्ही जास्त विश्वास. ती मावशी मला असं म्हटली, ती मावशी मला. अरे हाट वेड्या, लोकांच्या शब्दावर लगे काय इग्नोर करायचं हे कळालं पाहिजे. आणि देव बोललाय त्याला इग्नोर करायचं नाही. चांगल्या गोष्टींना इग्नोर करायचं नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. 1 तिमोथी 4 अध्याय 14 वचन. 1 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 14. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. वडिलांनी हात ठेवले ना तुझ्यावर तिमोथ्या, त्याद्वारे जे कृपादान तुला मिळालेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नको. प्रत्येकाला 1 तिमोथी 4:14 मध्ये प्रत्येकाला देव बापाने कृपादान दिलेलं आहे आणि कृपादानावरती आमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. आमेन. कृपादान आहेत आणि जी दिलेले त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. आज एखादा संदेष्टा आला, चांगला संदेश दिला की प्रभू मला संदेष्टा कर. उद्या एखादा प्रॉफिट येईल, तुम्हाला नावं घेऊन बोलवेल, देवा मला प्रॉफिट कर. एखादा वर्शिप लीडर येईल, लगेच आजपासून मी वर्शिप लीडर. कॉलिंग चेंज करतायत, नावा पुढचे टायटल्स बदलतायत. आज पास्टर आहेत, उद्या बिशप आहेत,
परवा परवा अजून काहीतरी वेगळं आहे, आज हे उद्या ते. तुमचं कॉलिंग काय? जसं तिमोथेला सांगितलं की तू लक्ष केंद्रित कर, त्याच्यावरती फोकस कर, तुझ्या कॉलिंगवरती तुला जे कृपादान मिळाले त्याच्यावर लक्ष केंद्रित कर, त्याला इग्नोर करू नको. आज हे वचन आहे देवाचं. दुर्लक्ष करू नका. रस्त्याच्या बाजूला नोटीस बोर्ड लावलेला असतो असं छान, पुढं ब्रिज आहे, वीक आहे, गव्हर्नमेंटने बंद केला आहे, तो कधीही ढासळू शकतो, आणि तुम्ही गाडी घेऊन चालले. अरे जाऊ दे काय, अरे तू जाऊ दे, नाही तू जाऊ दे, आता तुला जाऊ देतो आम्ही, आता जगातून जाऊ देतो तुला. नोटीस जाऊ दे काय, आता तुझी गाडी तू जाऊ दे. समजतंय तुम्हाला? इग्नोर करू नका, दुर्लक्ष करू नका, बारकाईने बघा, बारकाईने बघा, बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. जर तुम्हाला निपुण व्हायचंय देवाच्या राज्यामध्ये, तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. नोआच्या काळात लोक आपल्या धुंदीमध्ये होते. मत्ते 24:37-39 मध्ये त्या काळातले लोक लग्न करून घेत होते, आणि लग्न करून मग पुण्यात काही लग्नच होत नाहीत का? मग काय फरक आहे त्या लोकांमध्ये ना आपल्यामध्ये? नोहा काय खाणं बंद केलं होतं का लोहाने? नोहाचं काय लग्न झालं नव्हतं? त्याच्या 3 मुलांचं लग्न झालं नव्हतं? झालं होतं ना. पण ह्या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट महत्वाची आहे, त्या गोष्टी करीत असताना त्यांनी देवाकडे दुर्लक्ष केलं नाही. हा फरक आहे जगामध्ये आणि देवाच्या लोकांमध्ये. आज आमचं लक्ष देवाकडे केंद्रित असावं, प्रभूकडे आमचं लक्ष केंद्रित असावं. देवाच्या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आमेन. पहिली गोष्ट, वेळ वाया घालू नका. दुसरी गोष्ट, दुर्लक्ष करू नका, इग्नोरन्स नकोय. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, मोठेपणाची हाव ठेवू नका प्लीज. मोठेपणाची, मान सन्मानाची अपेक्षा करू नका. काय पाळक साहेब, काळे पाळक साहेब एवढे वयस्कर झाले, 25 वर्ष सेवा करतात, मी एवढं केलं, माझं नावच नाही घेतलं. अरे हट, तुझं नाव नाही घेणार, जा घरी. तुझं नाव मी इथं घेतलं तर स्वर्गात तुझं रिवॉर्ड जाईल बाबा. कधी नाही लक्षात राहिलं, कधी पत्रिकेत नाव नाही आलं, कधी मोठेपणा नाही मिळाला, प्रभू तुला धन्यवाद. स्वर्गात माझं प्रतिफळ मोठं आहे. मान सन्मानाची अपेक्षा करू नका, बिलकुल नकोय. लूक 22:24 मध्ये बायबल सांगतं, लूक 22वा अध्याय 24वा वचन, आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. शिष्य वाद करतात, आपल्यात कोण मोठा. पेत्र म्हणत असेल, मी पाण्यावर चाललो, मी मोठा. बाकीच्या हळूच म्हणत असेल, बुडायला पण लागला होतास. यहूदा म्हटला, अरे मी मोठा आहे, प्रभूने सगळा हिशोब माझ्याकडे, डबी माझ्याकडे आहे. बाकीच्या म्हणत असेल, कोण पैसे काढते आम्हाला माहिती आहे त्या डबीमधून. कोण मोठा, कसला मोठा? आमच्यात फक्त येशू मोठा आहे, बाकी कोणीच नाही. एकाच देवाचे बच्चे आहेत आपण, हालेलुया. एका परमेश्वराची लेकरं आहेत. आमच्यात लहान मोठं कोणी नाही, आमचा प्रभू मोठा आहे फक्त, बस. शिष्यवाद करायचे, शिष्य येशू बरोबर राहणारे शिष्य, आमच्यात कोण मोठा आहे? कारण हा जो स्वभाव आहे ना, हा दैवी स्वभाव नाहीये. मला मोठं म्हणा हा स्वभाव नाही, हा सैतानी स्वभाव आहे. सैतानी, दुष्टात्म्याने प्रेरित लोकांना नेहमी वाटतं की मला जगाने मोठं म्हणावं. ज्यांच्यामध्ये इव्हिल स्पिरिट आहेत. आता तुम्ही म्हणाल की एवढं ठोसपणे तुम्ही असे कसे काय वाक्य वापरता? मी सत्य ते तुम्हाला वचनाच्या आधारावर सांगतोय. मत्ती याच्या 4थ्या अध्यायाच्या 8 ते 10 वचनामध्ये सैतानाने सगळं जगातलं गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवलं, आणि काय म्हटलं? मला नमन करशील तर हे सगळं मी तुला देऊन टाकेल, घे तुला सगळं, फक्त मला नमन कर. नमन करणं म्हणजे काय? की सैतानापुढे येशू ख्रिस्ताला तो लहान करत आहे. हा नमनाचा अर्थ आहे. येशू ख्रिस्ताने जे त्याला सडेतोड उत्तर दिलं, नमन फक्त देवाला कर, आणि सैतानाला तिथून हाकलून दिलं.
मोठेपणाची आम्हाला हाव नसावी, कधीच नाही. मोठेपणासाठी एकही गोष्ट करू नका. कुठलंच काम यशस्वी नाही होत देवाच्या राज्यात. देणाऱ्यांनी अगदी गुप्तपणे द्यावं. देवासाठी तुम्ही काहीही काम केलं गुप्त रीतीने करा. आज समजा मी देवाच्या राज्यात काही पेरणी केली, म्हणजे पैसे दिले देवाच्या राज्यात, काहीतरी देवाच्या विकास कांबळे पास्टर येणार आहे, मीटिंग आहे, मी असं असं दिलं. आता हे देण्याला बायबलमध्ये सांगितलं की तू बीज पेरलंस. बीज आहे, बीज उगवणार ते. कारण तुम्ही चांगल्या कामासाठी केलंय, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. कोणी चण्याच्या झाडावर चढवलं तर पटकन चढायचं नाही. म्हणजे काय उशिरा चढायचं? अजिबात चढायचं नाही. चण्याच्या झाडावरती कोणी तुमचं गौरव करायला लागलं की तुम्ही येशूचं गौरव करायचं. लोक तुम्हाला म्हणतील वाह वाह, अरे प्रभूची तारीफ कर, त्याच्यामुळे मी, येशू शिवाय मी शून्य. हालेलुया. काहीच किंमत नाही आपल्याला येशू शिवाय. येशूला विभक्त केलं ना आपण झिरो आहेत सगळे. काहीच आपल्याला कसलीच लायकी नाही आपली, कसलीच. या चर्चमध्ये बसायची पण आपली लायकी नाही जर आपल्याकडे येशू नसेल. येशू आहे म्हणून आपण इथं आहोत. हालेलुया. तर मोठेपणाचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा हाव नसावी, आपल्याला कुठल्याही प्रकारची मोठेपणा, मान सन्मान आम्हाला नको. आमेन. वेळेचा सदुपयोग करा, इग्नोरन्स टाळा, मोठेपणाची हाव बिलकुल मनामध्ये ठेवू नका. चौथी गोष्ट, जबाबदारी स्वीकारा. काय करा? चर्चमध्ये 4 प्रकारचे लोक येतात. पहिल्या प्रकारचे लोक जे आहेत ना, इकडं शेवटची प्रार्थना आशीर्वाद झाला, त्यांना वाटतं मध्यरात्रीचे 2 वाजलेले आहेत. आता बाहेर शुकशुकाट झाला असेल, अख्खं जग आता मरणार आहे, काहीतरी होणार आहे, असे पळतात चर्चमधून. कोणाला भेटणार नाही, काय नाही, त्यांना चर्चचं काहीच घेणं देणं नाही, डायरेक्ट गायब. आणि काही लोक दरवाजा जवळच असतात, मुझे जाना है. काही लोक आवडीने मागं बसतात. हालेलुया. पहिल्या प्रकारचे लोक आहेत, जबाबदाऱ्या घेतच नाहीत. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, खूप जबाबदाऱ्या घेतात, एकही पार पाडत नाहीत. असं काम आहे का आपल्या चर्चचं? मी करणार. त्या साहेबांना भेटायचं, ते मी करणार. माझ्यावर सोडून द्या, ते मी करणार. इतक्या घेतील जबाबदाऱ्या, आणि पालकांनी फोन केला की उचलणारच नाही. नाही तर 2 महिने डायरेक्ट चर्चमध्ये दांडी, गायब. पहिला प्रकार, जबाबदाऱ्या घेत नाहीत. दुसरा प्रकार, जबाबदाऱ्या घेतील, एकही पूर्ण करणार नाही. तिसरा प्रकार एकदम डेंजर, जबाबदाऱ्या घेतील पण अशा बेकार रीतीनं त्यांना कामं करतील, त्या गोष्टी नसतं केलं तर बरं झालं असतं. पालक साहेब, आपल्या चर्चचा स्पीकर आणि तो टीव्ही मी घेऊन येतो. येताना 2 तुकडे. पावती कुठे? पावती, अरे घाईघाईत विसरलो तिथं. अरे त्याला ही वस्तू द्यायची होती, त्याचं काय झालं? नाही काय नाही, ते माझ्या घरीच राहिलं चुकून. अजिबात सिरियसनेस नसतो यांना. यांच्या पुढं डोके आपटून घेतले ना तरी यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. हे बाबा, हे असं काम आहे, हे कर. आवेश असा दाखवतील की आपल्याला वाटेल काम तर आता परफेक्टच होणार आहे, पण असा बँड वाजवतील त्या कामाचा, परत तुमची हिम्मत होणार नाही की दादा एवढं करतोस का म्हणायची. ह्या चर्चमधल्या वस्तू कशा येतात? हे जे सगळं लागलंय, ह्या सगळ्या लहान मोठ्या वस्तू, हे ना लोक आपला 1-1 रुपया जमून देवाच्या राज्यात टाकतात. कधी आम्ही पाळक लोक बोललो ना, अरे तो नीट ठेव ना ते वस्तू. अरे मला ओरडतात, हे मी नाही करणार, जा. मला कसं काय ओरडतात पाळक साहेब, हां हे ते. अरे ते तसं नाहीये. अरे कोणीतरी गरिबाने त्याच्यासाठी 1 रुपया दिलाय ना, तो खूप खूप महत्वाचा आहे. त्यांच्याकडे खूप पैसे पडू नयेत म्हणून नाही दिलंय त्यांनी. त्यांना वाटलं की माझ्या देवासाठी द्यावं, माझ्या देवाच्या घरात अशा गोष्टी असाव्यात म्हणून त्यांनी ही मदत केली. आणि त्या गोष्टींची काळजी घेणं हे आपलं काम आहे, त्याला सांभाळणं आपलं काम आहे. मग हे लोक सगळे डेंजरस आहेत.
जबाबदारी घेतात पण काम नीट करत नाही. मग चौथ्या प्रकारचे लोक ते आहेत, जबाबदारी घेतात पण काम असं परफेक्ट करतील ना, आहा, मनाला एकदम समाधान वाटतं. आणि त्या लोकांच्या जोरावरती सगळ्या मिनिस्ट्री सक्सेस होतात प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक चर्चच्या यशाच्या मागे हे लोक आहेत जे जबाबदारी घेतात आणि 100% एकदम जबाबदारीने ती गोष्ट पूर्ण करतात. स्वतःच्या मनाला विचारा, 1 नंबर 2 नंबर 3 का 4? प्रभू तुम्हाला 4 नंबरवरती घेऊन येऊ, ही माझी देवाकडे प्रार्थना असेल. हालेलुया. सगळ्या जबाबदारी घेऊन पार पाडणारे. उपदेशक 9 अध्याय 10 वचन, जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर. कसं कर? सगळं सामर्थ्य खर्च करून कर. जे काम तुम्हाला मिळेल ते अगदी मनापासून करा, अगदी मनापासून. सगळी आपली एनर्जी त्याच्यात लावा, आपली बुद्धी लावा, आपला पैसा लावा. आपल्याला जे तुमच्याकडे देवाने दिलेलं आहे त्या प्रत्येक कौशल्याचा उपयोग करा, परंतु देवाचं काम परफेक्टली पूर्ण करा. हे देवाचं वचन आहे. हालेलुया. त्याच्यात कॉम्प्रोमाइज करू नका. 1 तिमोथी 3 अध्याय 4 आणि 5 वचन, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा सेवक कसा असावा, मंडळीचा पुढारी कसा असावा? आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील? काही लोक सेवेमध्ये खूप परफेक्ट आहेत पण फॅमिली लाईफ पूर्ण स्पॉइल झालेलं आहे. फॅमिली लाईफ एकदम डिस्टर्ब झालेलं आहे. आमचं जीवन एक जीवन आहे. हे एक जीवन 2 वेगळे संदेश नाही देऊ शकत. एक तर सत्यतेचा देईल, नाही तर असत्याचा देईल. चर्चमध्ये आलं की सत्य, बाहेर गेले की असत्य, हा खोटा संदेश आहे प्रियांनो. आमचं जीवन हे निरंतर एकसारखं असलं पाहिजे. जो घरची जबाबदारी चांगली पार पाडू शकतो तो देवाच्या राज्यात चांगला उपयोगी माणूस आहे. घर किती लोकांचं? आपले 4-5 लोक, चिल्ले पिल्ले, नवरा बायको, झालं एक परिवार. तिथली जबाबदारी जर तुम्हाला पार पाडता येत नाही 5 लोकांची, एवढ्या मोठ्या मंडळीचा कार्यभाग तुम्ही कसा सांभाळाल? आणि म्हणून जे फॅमिली लाईफमध्ये यशस्वी आहेत ते लोक चर्चमधल्या प्रत्येक पदामध्ये ते यशस्वी ठरतील. प्रत्येक गोष्टीमध्ये ते पुढाकार घेऊन पुढे जातील. आणि म्हणून आज आम्ही जबाबदारी स्वीकारणारं आणि ती पूर्ण करणारं बनलं पाहिजे. 5वी आणि शेवटची गोष्ट, जे काही तुम्ही देवाचं काम करत आहात ते कुरकुर न करता करायचं, प्रेमाने करायचं एकदम. काही लोक असं वागतात, पाळकावर उपकार केल्यासारखंच बोलतात. असं दाखवतात की त्यांनी चर्चवरती उपकार केलेले आहेत. ऑलरेडी येशू ख्रिस्ताने आपल्यावर एवढे उपकार केलेत ते आपण कशानेच फेडू नाही शकत. आपली सगळी संपत्ती जरी देऊन टाकली देवाच्या राज्यासाठी तरी ते उपकार नाही फिटणार आहेत. आपले परिश्रम आपण रात्रंदिवस शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिलो तरी परमेश्वराने जे आपल्यावर उपकार केले ते आपण नाही फेडू शकत. आणि आपण पाळकासाठी नाही करत आहोत, आपण मंडळीच्या लीडरसाठी नाही करत आहोत, आपण देवासाठी करत आहोत, परमेश्वरासाठी सेवा करत आहोत, त्याच्या गौरवासाठी करत आहोत. आणि म्हणून जे काही आपण करतो ते फिलिप्पी 2 अध्याय 13 आणि 14 प्रमाणे आपल्याला करायचं आहे. कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा. कुरकुर करू नका. आणि दुसरं काय सांगितलंय? काही लोकांना वादविवाद करायला खूप आवडतं. माझी मिनिस्ट्री आहे वादविवाद करायचे. हट, येशू ख्रिस्ताने आम्हाला वादविवाद जिंकण्यासाठी नाही, आत्मे जिंकण्यासाठी बोलवलेलं आहे. आम्हाला सेवेसाठी पाचारण केलंय. वादविवाद करू नका. काही लोक चर्चमध्ये वादविवाद करतात, घरात वादविवाद करतात. आणि हे लोक कोण असतात? ज्यांचं जगात काहीच चालत नाही ते इकडे येऊन पॉवर दाखवतात. ज्यांना जगात कोणी कुत्रा विचारत नाही, सॉरी टू से बट दिस इज द फॅक्ट. ज्यांना जगात बाहेर रस्त्यावर गेले 2 झापडी खाऊन येतील कोणाच्या तरी आणि घरी येऊन बायकोला रुबाब करतील, तुला समजत नाही, तू असं करते, तू तसं करते. तू तिकडे पॉवर का नाही दाखवली तुझी? बाहेर फटके खाताना हे ते लोक आहेत. आम्हाला मंडळीमध्ये शांतता पाहिजे,
प्रेमानेच प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह झाली पाहिजे. कधीही मंडळीचे लीडर्स एकत्र बसलेले असताना आवाज चढवून बोलायचं नाही. तुमचा आवाज फक्त आराधनेत चढला पाहिजे. तुमचा आवाज वचन सांगताना चढला पाहिजे. तुमचा आवाज फक्त येशूचं नाव घेताना उंच झाला पाहिजे. बाकी कुठल्याही चर्चेत आणि बोलण्यात आटापिटा जीवाचा करू नका. प्रार्थना करा एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला अडचण वाटत असेल. आणि म्हणून आज आम्ही जेही करतो वादविवाद न करता, कुरकुर न करता देवाची सेवा करावी. 1 कोरिंथ 13व्या अध्यायामध्ये बायबल सांगतं की प्रीती किती श्रेष्ठ गोष्ट आहे. म्हणजे ती प्रीती आपल्या मंडळीत असणं गरजेचं आहे. 13व्या अध्यायाच्या 13व्या वचनात सारांश दिलेला आहे. विश्वास अशा प्रीती तिने टिकणारे आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ प्रीती आहे. आणि त्या प्रेमावरती आपलं चर्च आधारलेलं असलं पाहिजे. जे काही करता कुरकुर आणि वादविवाद करू नका. आपल्या मनात नेहमी प्रेम असलं पाहिजे. आणि सरते शेवटी कलसेकरास पत्र 3रा अध्याय 23वा वचन, आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. आमेन. चर्चमध्ये झाडू मारताय, माणसांसाठी नाही मारत आहे, तुमच्या देवासाठी मारत आहात. तुम्ही जेही करत असाल, तुमचं दान धर्म असेल, तुम्ही जेही काही देवासाठी उत्तम कामगिरी करत असाल, ती तुम्ही प्रभूसाठी करावी ही देवाची इच्छा आहे. आता आपण काय शिकलो? बसालेल पासून सुरुवात केली. उत्तम कारागीर आहे की नाही? तसं आज पण देवाच्या राज्यात उत्तम कुशल कारागीर पाहिजेत, एक्सपर्ट लोक पाहिजेत. बरं, आम्ही एक्सपर्ट नाही, कसं होणार एक्सपर्ट? 5 गोष्टी आपण शिकलो. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो टाईम. पहिली गोष्ट टाईम, दुसरी गोष्ट बुद्धी. असे विचार ठेवा, असं ज्ञान ठेवा की इग्नोर करू नका, कुठल्याही गोष्टीला लक्ष द्या. तिसरी गोष्ट मान आहे ना, मान सन्मान नको. मोठेपणाची मान सन्मान नको, मान सन्मानाची अपेक्षा नाही. खांदा जबाबदारीचं चिन्ह. तिसरी गोष्ट शोल्डर. आणि चौथी गोष्ट तुमचं हृदय, म्हणजे प्रेमाने सेवा करा. हालेलुया. पहिली गोष्ट टाइम, बुद्धी, मान सन्मान नको, जबाबदारी घ्या, मनात प्रेम राहू द्या. बस एवढ्या 5 गोष्टी करा, तुम्हाला देव कुशल कारागीर करेल. तुमची सेवा प्रभूला मान्य होईल आणि आपल्या चर्चची प्रभू अधिकाधिक ग्रोथ करेल. देवाचं गौरव होईल. बोलो येशू मसीह की